सर्व पत्रकार बांधवांनो भगिनीनो, आपणा सर्वांना माहिती आहे की उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन हे आपल्या महाराष्ट्र राज्याचं सुरू होणार आहे आणि या अर्थसंकल्पाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षाच्या वतीनं आपणा सर्वांशी संवाद साधण्याची ही कायमस्वरूपीच प्रथा आहे आणि त्या प्रथेप्रमाणे आपल्या सर्वांच्या बरोबर संवाद साधण्याकरता म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेले काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री विजयराव वडेट्टीवार, आमच्या पक्षाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधिमंडळ नेते आणि माजी मंत्री आदित्यजी ठाकरे, त्याचबरोबर काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेतील वरिष्ठ नेते सन्माननीय बंटीजी पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री अनिल भाऊ परब, काँग्रेस पक्षाचे नेते अमीनभाई पटेल आणि आपल्या सर्वांच्या मनामध्ये प्रश्न असेल की आमचा महाविकास आघाडीचा तिसरा मित्र पक्ष कुठे आहे. लवकरच ते या ठिकाणी आपली पत्रकार परिषद संपण्यापूर्वी ते या ठिकाणी दाखल होतील. थोडंसं कामांमुळे आणि थोडासा कम्युनिकेशन गॅप झाल्यामुळे त्यांना थोडा पोहोचण्याकरता वेळ होतोय, परंतु आम्ही सगळे एकत्रच आहोत हे सुरुवातीला या ठिकाणी सांगून टाकतो. आपल्या प्रथेप्रमाणे प्रश्नोत्तरही नंतर, प्रश्नोत्तर अगोदर नाही. असं आहे की आम्हा सर्वांना चहापानाकरता वैयक्तिकरित्या माननीय मुख्यमंत्री महोदयांचं पत्र आलेलं आहे, परंतु आम्ही त्या पत्रानुरूप त्यांच्या चहापानाला जाणार नाही आहोत. याचा अर्थ ही नेहमीचीच प्रथा पडले असं आपल्याला वाटत असेल तर तसं अजिबात नाही. मुळामध्ये सत्ताधारी पक्ष म्हणून सत्ताधारी पक्षाचं वर्तन हे सभ्यतेचं असावं लागतं. लोकशाहीचा सन्मान करणारं आणि आपल्या देशाची जी राज्यघटना आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान आहे, त्या संविधानाचा सन्मान करणारं अशा पद्धतीचं वर्तन, अशा प्रकारची सभ्य वागणूक ही सत्ताधारी पक्षाची असावी लागते. परंतु प्रचंड बहुमत मिळाल्यामुळं सत्ताधारी पक्ष हा मस्तीमध्ये आहे.